राहुल सुदामराव ढोळे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तुळशी तांडा, तालुका माहूर, जिल्हा नांदेड. First of all, I would like to thank Minal Karanwal Madam, CEO Nanded, who took the initiative for this type of a valuable program, introducing and taking among the teachers and the students for the cleanliness, for the awareness of environment and water resources problem, and the civic manners for the students and all the citizens. Once again, I would like to thanks to REAP Benefit team and their experts, Akshay sir, Bharat sir, Shivani ma'am and Utkarsha ma'am. REAP Benefit Foundation NGO बंगळुरू यांच्या माध्यमाने सोबतच शिक्षण विभाग प्राथमिक शिक्षणाधिकारी माधव संगर साहेब, प्राथमिक शिक्षण विभाग प्राथमिक श्रीमती दिर्गे मॅडम आणि या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम यांच्या मार्गदर्शनातून हा प्रोग्राम नांदेड जिल्ह्यामध्ये आपण 6 महिन्यापासून राबवत आहोत आणि याच्या माध्यमातून आपण नांदेड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या 16 तालुक्यातून विविध शाळांमधून विविध गावांमधून ही धरती हिरवगार करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी जेव्हापासून हे ट्रेनिंग केलं तेव्हापासून माझ्यामध्ये आणि माझ्या विद्यार्थ्यांमध्ये बदल झाला. तर तो बदल आपण या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ऐकून घेऊया. नमस्कार, माझं नाव कीर्ती अरविंद राठोड. मी इयत्ता 7वी शिकते. सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आणि REAP बेनिफिट टीम यांच्या सहाय्यतेखाली आपल्या पृथ्वीला हिरवगार बनवण्यासाठी एक हिरवगार प्रोग्राम राबवण्यात आलेला आहे. नाव आहे नांदेड निंजा. या प्रोग्राममध्ये आम्हाला भाग घेण्यास भाग्य लाभलेलं आहे. म्हणून मी मिनल करणवाल मॅडम आणि REAP बेनिफिट टीम यांना आभार मानते. राहुल सरांनी ट्रेनिंग करून आल्यानंतर आम्हाला नांदेड निंजाबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमातून सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करावा हे आम्हाला समजलं. आम्हाला स्वच्छता म्हणजे फक्त झाडू मारणं एवढंच माहित होतं, पण या कार्यक्रमातून आम्हाला स्वच्छता म्हणजे नेमकं काय हे पूर्ण समजलं. सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, थर्माकोलचे तुकडे, लोखंडी वस्तू, रद्दी कागदी बॉक्स आणि रबर. त्यानंतर ओला कचरा, खरकटे, शिळे अन्न, पालेभाज्यांचे देठ, अंड्यांची टरफले, चहा पावडर, कापलेली नखे. त्याच्यानंतर ई कचरा, संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट, टेलिव्हिजन, प्रिंटर, इलेक्ट्रॉनिक खेळणी, माऊस, कीबोर्ड. त्याच्यानंतर घरगुती घातक कचरा, मलमपट्टी, इंजेक्शन, कालबाह्य औषधे, CF बल्ब्स, वापरलेले बॅटरी, धारदार वस्तू. मी नांदेड निंजा लेट्स डू. आपका कैमरे पे हाथ है क्या? कैमरे पे हाथ है भरत सर. माझे नाव सार्थक गणेश पवार. मी इयत्ता 7वी शिकते. मी नांदेड निंजा कार्यक्रमात वापरलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये मला बरीचशी काही गोष्टी मी शिकलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वच्छताच्या संदर्भात ह्याच्यामध्ये ब्लॅक स्पॉट म्हणजे काय? आता ब्लॅक स्पॉट म्हणजे जिथं कचराचा ढीग होतो, जिथं कचरा एकत्र जमा होतो त्याला आपण ब्लॅक स्पॉट म्हणतो.
त्या जागेवरही कोणाचा म्हणजे प्रायव्हेट आहे तर त्या आपल्याला त्याच्याशी गव्हर्नमेंटशी बोलावं लागेल की हे ब्लॅक स्पॉट इथं नसावा आणि याला आपल्याला हे इन्व्हेस्टिगेट करायचं आहे आणि सॉल्व्ह करायचं आहे, याला नष्ट करायचे आहे आणि आपण असं केलो हे सगळ्यांना शेअर करायचे आहे की तुम्ही पण असं करावा. माझ्या शाळेच्या आजूबाजूला खूप सारे ब्लॅक स्पॉट होते. ब्लॅक स्पॉट जिथं कचरा जमा केलेले होते, शेतकऱ्यांचा शेणखत असे ओला कचरा सुका कचरा तिथे जमा करून होते आणि आमच्या राहुल सरांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि सांगितलं की हे